नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मुंबईत तसेच महाराष्ट्रात निवडणुकांचं वारं वाहत आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। त्यामध्ये नगर परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या अनेक तालुक्यात शहरात होत आहे। त्यानंतर ज्या महत्त्वाच्या म्हणजे मुंबई महानगरपालिका ही सुद्धा निवडणूक नंतर होणार आहे। मुंबई महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व असावं, आपला झेंडा असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते। त्यानुसार भाजपा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची स्पर्धा लागलेली असताना एक महत्त्वाचा सर्वे आज आलेला आहे। नक्की मुंबईवर कोणता आणि कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? भाजपा महायुती की ठाकरे बंधू की महाविकास आघाडी राज ठाकरे यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार? अतिशय महत्त्वाचा आणि 100% खरा होणारा सर्वे, जे गेल्या अनेक वेळा सर्वे झाले त्यानुसारच महत्त्वाचा मुंबईचा सर्वे आपण आणलेला आहे। 227 जागा या मुंबईतील आहेत आणि त्यामध्ये कोणाचं यामध्ये कसब लागणार ते बघणार आहोत। त्यामध्ये पहिला पक्ष आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी। अजित पवार यांचा पक्ष 2 ते 5 जागांवरती मुंबईत मजल मारू शकतो। त्यामुळे अजित पवार यांची ताकद सध्या तरी कमी वाटत आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी विभागल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची ताकदसुद्धा विभागलेली दिसत आहे। त्यानंतर दुसरा पक्ष आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी। शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र असताना सुद्धा मुंबईत त्यांना 2 आकडी जागा मिळवता आल्या नव्हत्या। आता तर दोघांची ताकद कमी आहे। सुप्रिया सुळेंकडे कारभार आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळे काही चमत्कार करतील का? या सर्वेमध्ये त्यांना किती जागा नेमक्या मिळू शकतात? महाराष्ट्रात शरद पवारांची इतर ठिकाणी ताकद आहे, मात्र मुंबईत त्यांची ताकद तेवढी आहे का? त्यानुसार या सर्वेमध्ये शरद पवारांना नेमक्या मुंबईत किती जागा जिंकता येतील याचा अंदाज बघणार आहोत। त्यामध्ये 3 ते 8 जागा म्हणजेच 10च्या आतमध्ये शरद पवारांच्या जागा येत आहेत, परंतु अजित पवार यांच्यापेक्षा जास्त जागा मुंबईत शरद पवार यांना दाखवत आहेत। त्यानंतर महत्त्वाचा पक्ष आहे काँग्रेस। राष्ट्रीय काँग्रेस ज्या काही महत्त्वाच्या शहरामध्ये अनेक वेळा गेल्या 2 ते 3 वर्षात पराभूत झालेला आहे। मुंबईत अनेक सर्वधर्मीय काँग्रेसच्या सोबत आहेत। राहुल गांधींनी भाजपाविरोधात रणशिंग अनेक ठिकाणी फुंकला आहे। मोदी यांच्यावर अनेक ठिकाणी टीका केली, निवडणूक आयोगाला धारेवर धरला आहे। मुंबईत जर राहुल गांधी यांनी चांगलं काम केलं, प्रचार केला, तर राहुल गांधी यांच्या किती जागा नेमक्या मुंबईत येतील? गेल्यावेळी त्यांचा विरोधी पक्षनेता होता, परंतु आता तशी जी काही त्यांची ताकद आहे का? या सर्वेमध्ये त्यांच्या 17 ते 23 जागा दाखवत आहेत। म्हणजे 2 अंकी काँग्रेस तर जागा मिळवत आहेत, परंतु ज्या काही सत्तेसाठी ह्या जागा पुरेशा आहेत का, की काँग्रेस महाविकास आघाडीसोबत जाऊन सत्तेत बसेल, याकडे सुद्धा लक्ष लागलेलं दिसत आहे। त्यानंतर महत्त्वाचा पक्ष आणि राज्यात सध्या तरी 1 नंबर असलेला पक्ष म्हणजे भाजपा। भारतीय जनता पार्टी ही निवडणूक कोणती असो ती गंभीरपणे घेती, सर्व तयारी करतात। त्यामुळे भाजपा अनेक कोट्यावधी जे काही रुपये या निवडणुकीत लावणार आणि गेल्यावेळी सत्तेच्या जवळ पोचलेली भाजपा, परंतु ठाकरेंनी बाजी मारली आणि भगवा मुंबईवर फडकवला होता। परंतु आता दोन्ही स्वतंत्र आहेत। अजित पवार यांच्यासोबत शिंदे यांच्यासोबत भाजपा युतीत असताना मुंबईत नेमक्या त्यांच्या जागा किती येतात याकडे ही चर्चा सुरू असताना भाजपा गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकेल की त्यापेक्षा कमी जागा जिंकेल, या सर्वेमध्ये आपण बघणार आहोत की भाजपा मुंबईवर त्यांचा झेंडा फडकवेल का? केंद्रात राज्यात सत्तेत असलेली भाजपा मुंबईत 58 ते 66 जागांपर्यंतच मजल मारू शकते। म्हणजे भाजपाची ताकद या सर्वेमध्ये तरी कमी झालेली दिसत आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात भाजपा कशा प्रकारे तयारी करते, एवढ्याच जागा येतील की कमी जास्त होतील, याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। त्यानंतर महत्त्वाचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट। शिंदे गटाकडे अनेक माजी नगरसेवकांचा ओढा ठाकरेंकडून आला। अनेकांनी निधीसाठी, तिकिटासाठी शिंदेंची दारं ठोठावली, मात्र मुंबईत
शिंदेची ताकद आहे का? जसं ठाण्यात त्यांना महत्त्व आहे तसं मुंबईत त्यांची ताकद आहे का, हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे पक्षचिन्ह असलं तरी मुंबईत मात्र ठाकरेंचाच आवाज असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुंबईत नेमक्या किती जागा येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तो या सर्व्हेमध्ये त्यांच्या जागा 11 ते 16 म्हणजे अतिशय कमी जागा सत्तेत असून सुद्धा दिसत आहे. म्हणजेच 50 ते 55 जणांनी माजी नगरसेवकांनी प्रवेश करून सुद्धा शिंदे मुंबईत अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना. उद्धव ठाकरे यांचा संघर्ष आणि सोबत निष्ठावंत शिवसैनिकांची साथ, त्यामुळे मुंबईवर भगवा फडकणार की पुन्हा एकदा महायुतीची सत्ता राज्यात जशी आली होती तशी मुंबईत येणार याकडे लक्ष लागलेलं असताना उद्धव आणि राज एकत्र आल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज ठाकरेंचं आक्रमक नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांची संघटन शक्ती, त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नेमक्या किती जागा येणार, मुंबईतला मराठी माणूस ठाकरेंना साथ देणार का, अशी जोरदार चर्चा असताना उद्धव ठाकरेंच्या नेमक्या किती जागा येतील, ते सत्तेपर्यंत पोहोचतील स्वबळावरच की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राज ठाकरे यांची त्यांना गरज लागेल. या सर्व्हेमध्ये आपल्याला कळेल की उद्धव ठाकरे नेमक्या किती जागा जिंकतील, ते आपण यामध्ये बघणार आहोत. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे तसेच इतर नेत्यांच्या मेहनतीवर ते जवळजवळ 71 ते 76 जागांवरती मजल मारू शकतात. म्हणजेच अतिशय चांगला आकडा आहे. भाजपापेक्षा जास्त जागा उद्धव ठाकरे जिंकून मुंबईतला सर्वात मोठा पक्ष हे ठरतील आणि सोबत महाविकास आघाडीच्या किंवा राज ठाकरे यांच्या जागा सोबत आल्या तर ते सत्तेपर्यंत मजल मारू शकतात. त्यामुळे येत्या काळात राज आणि उद्धव नेमका काय निर्णय घेतात आणि दोघे एकत्र येऊन निवडणुका लढवल्यानंतर आणखी आकड्यांमध्ये काय बदल होईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. त्यामुळे पुढील पक्ष आहे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मराठी माणसासाठी मुंबईत नेहमीच पुढे असणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसेच्या गेल्यावेळी कमी जागा आल्या होत्या, 7 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागलं होतं. परंतु आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने एकमेकांना दोघांचा फायदा होईल. मात्र मनसेच्या किती जागा येतील याची जोरदार चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांच्या नेमक्या किती जागा येतील हे आपण यामध्ये बघणार आहोत. मनसेच्या 24 ते 30 जागा म्हणजे अतिशय चांगली झेप पहिल्या आकड्यानंतर घेतलेली दिसत आहे. त्यामुळे राज आणि उद्धव यांचा एकत्रित करून ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा मुंबईत आपला झेंडा फडकवणार यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची सत्ता मुंबईत यावी का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद.